एका सेकंदात या खेळाडूने हातातला वर्ल्ड कप गमावला. हो, हे खरंय. 2006 साली जर्मनीमध्ये झालेल्या फिफा वर्ल्ड कप मध्ये फ्रान्सचा महान मिडफिल्डर झिनेदिन झिदान त्याच्या शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. करिअरच्या अखेरच्या दिवशी वर्ल्ड कप जिंकून तो सुवर्णाक्षरात नाव कोरणार अशी सगळ्यांची अपेक्षा होती. सामना अटीतटीचा होता. झिदानने पेनाल्टीवर गोल करून फ्रान्सला आघाडी मिळवून दिली होती, पण नंतर इटलीने बरोबरी साधली. सामना निर्णायक क्षणी चालू असतानाच इटलीचा डिफेंडर मार्को मॅटेराझीने झिदानला काहीतरी बोलून उचकावले. क्षणभरातच झिदानचा पारा चढला आणि काही क्षणाला फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध हेडबट झाला. झिदानने थेट मॅटेराझीच्या छातीत डोकं मारलं. रेफरीने त्याला लाल कार्ड दाखवलं आणि झिदानला मैदानाबाहेर जावं लागलं. तो शेवटचा वर्ल्ड कप सामना आणि त्यात असा शेवट कोणालाच अपेक्षित नव्हता. फ्रान्सकडे त्यांचा सर्वोत्तम खेळाडू उरला नाही. सामना पेनाल्टी शूटआउट पर्यंत गेला आणि त्यानंतर इटलीने वर्ल्ड कप उचलला. एका क्षणाच्या रागामुळे झिदानने आपल्या हातातून सुवर्ण संधी गमावली होती. बाकी तुम्हाला काय वाटतं? जर झिदानने तो हेडबट केला नसता तर 2006 चा वर्ल्ड कप फ्रान्सचा झाला असता का? कमेंट मध्ये नक्की सांगा.